मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडी पाहूयात. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांचा पाणीसाठा 90% पोहोचला. पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे महापालिकेनं पाणीपुरवठा वाढवला. पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच 10% पाणी कपात पूर्णपणे हटवण्याचा निर्णय. पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी विविध उपनगरीय स्थानकांवर 18 नवीन एस्केलेटर्स आणि 16 लिफ्ट्स उभारण्याचा निर्णय. या सुविधेमुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि गर्दीच्या वेळेतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार. मुंबईमध्ये घर खरेदीचा जुलै महिन्यामध्ये नवा विक्रम. 14 वर्षातील सर्वाधिक मालमत्ता नोंदणी. या नोंदणीमधून राज्य सरकारला 1223 कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क महसूल मिळाला. गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये नोंदणीमध्ये 8.3% वाढ. भिवंडीमधील कोहिनूर इमारत दुर्घटना प्रकरणी एका आरोपीला अटक तर 2 आरोपी फरार. इमारतीचा मालक बिलाल अब्दुलकर खान आणि त्याचा साथीदार दानिश एजाज शेख सध्या फरार. अटक केलेल्या आरोपीला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. विक्रोळी घाटकोपर दरम्यान टेम्पोची कारला धडक. अपघातामध्ये कार चालक जखमी. रुग्णालयामध्ये उपचार सुरू. कार आणि टेम्पो रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं. ठाणे रिंग मेट्रोला केंद्रानं 27 अटींसह दिला हिरवा कंदील. 12,200 कोटींच्या प्रकल्पातील अडथळा दूर. पुनर्वसनाच्या अटींची पूर्तता आवश्यक. सीएसएमटी स्थानकावर मध्य रेल्वेकडून अत्याधुनिक आयपी आधारित एलईडी व्हिडिओ डिस्प्ले प्रणाली सुरू. या स्क्रीनवर पुढील 4 तासातील गाड्यांचं आगमन, प्रस्थान, प्लॅटफॉर्म आणि विलंबाची रिअल टाईम माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार. मुंबईमध्ये 2026च्या पहिल्या 6 महिन्यामध्ये विरुद्ध दिशेनं वाहन चालवणाऱ्या 11,579 चालकांवर ई चलानद्वारे कारवाई. अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर मोहीम सुरू केली आहे. 1,000 चालकांवर गुन्हे दाखल. मुंबईतल्या बीआरसीच्या 77 वर्षीय निवृत्त डॉक्टरला एसआर पडताळणीच्या बनावट मेसेजद्वारे 6,71,000 रुपयांचा गंडा. सायबर भामट्यांनी व्हॉट्सअप लिंकवरून माहिती भरायला लावून बँक खात्यातून रक्कम लंपास केली.